आज बनवूया आपण लिंबाचे गोड तिखट लोणचे. आता या लिंबा स्वच्छ धुवून घेतले. आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया. तर 10 मिनटं तसंच ठेवूया. आता 10 मिनटं ठेवले आहेत. आता या लिंबाचे छोटे छोटे काप करून घेऊया. हे बिया याच्यात काढून आता हे सर्व काप करून घेतली आणि याच्यातले हे बिया हे कडसट लागतात ते आपण बाजूला काढूया आणि आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही, नाहीतर लोणचं खराब होऊ शकते. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचं. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेलं कढईमध्ये टाकून द्यायचं. 1 वाटी जर पुरा असता तर 2 वाटी गूळ टाकायचा. गूळ आणि लिंबाचं साजरे व्यवस्थित 2-3 मिनटं शिजवून घेऊया. 2-3 मिनटं आपण शिजवून घेतलेलं आहे. आणि त्यात टाकून जिरेपूड आणि 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मीठ. हे सर्व मिक्स करून घेऊ. हे सर्व गरम असतानाच टाकायचं. हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं. 1 वर्षभर टिकून जाईल. खायला खूप चांगलं राहते. फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी 1 वर्षभर टिकते.